मुंबई एपीएमसी मधून एक मोठी बातमी समोर येत आहे। मुंबई एपीएमसी वांदा समितीच्या कारभारातील धक्कादायक अनियमितता आता चौकशीच्या जाळ्यात अडकल्या आहेत। शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे थकीत पैसे कोणी रोखून धरले याचा घोळ आता उघड होण्याची शक्यता आहे। तपास अधिकारी दाणीज यांनी समितीची इतिवृत्त आदेश आणि कोरे कागदपत्रे ताब्यात घेत तपासाची धडक सुरुवात केली आहे। सर्वात गंभीर आरोप म्हणजे 5 सदस्यांच्या समितीत फक्त 2च सदस्य उपसभापती हुकुमचंद आमधारे आणि संचालक अशोक वाळुंज यांनीच निर्णय घेतल्याचा खुलासा। याच दरम्यान शेतकरी बाळासाहेब झांबरे यांच्या प्रकरणात ते शेतकरी नाहीत असा निर्णय देत 5 लाख घेण्याचा दबाव टाकल्याचा आरोपही वांदा समितीचे अध्यक्ष यांसह अधिकाऱ्यांवर करण्यात आलाय। 17 नोव्हेंबर रोजी 6 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। हुकुमचंद आमधारे, अशोक वाळुंज, तत्कालीन सचिव डॉक्टर PL खंडागळे, सहसचिव महेश साळुंखे पाटील, तत्कालीन सहसचिव संगीता अंडागळे आणि प्रभारी उपसचिव राजू कोंडे यांना 3 दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत। दरम्यान खुलासा पुढे ढकलण्याचा राजकीय डाव असल्याची चर्चा जोरदार सुरू असून शेतकरी मात्र उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत।